माझे दत्तक वडील चि.वी. जोशी यांचा हा पाठ. चिंतामण विनायकराव जोशी हे विनोदी लेखक म्हणून परिचित आहे. त्यांचा पाली भाषेचा विशेष अभ्यास होता. बडोदा येथे त्यांनी पाली भाषेचे विशेष अध्यापन केलेले आहे. त्यांची चिमणरावाचे चराट, एरंडाचे गुऱ्हाड, वायफळाचा मळा, आणखी चिमणराव इत्यादी त्यांची पुस्तके, विनोदी पुस्तके प्रसिद्ध आहेत. सामाजिक विसंगतीचा मिश्किल शैलीने समाचार घेणे. बघा, सामाजिक विसंगती म्हणजे समाजामध्ये जी विसंगती आहे त्या विसंगतीचा मिश्किल शैलीने समाचार घेणे हे त्यांच्या लेखनाचे वैशिष्ट्य आहे. जातकातील निवडक गोष्टी, बुद्ध संप्रदाय आणि शिकवण यासारखे ग्रंथही चि.वी. जोशी यांनी लिहिलेले आहेत. मराठी लघुकथा या भालचंद्र फडके यांनी जे संपादित केलेलं जे पुस्तक आहे त्या संपादित पुस्तकातील प्रस्तुत माझे दत्तक वडील ही कथा आहे. आणि यामध्ये अण्णा फाटक यांनी लेखकास कसे फसवले याचं वर्णन आलेलं आहे. तर या पाठाचा अभ्यास करत असताना ही कल्पनाच कशी थोडी काय म्हणू आपण त्याला विसंगत किंवा मिश्किल शैलीमध्ये आलेली आहे. पहा, सहसा दत्तक मुलगा मुलगी दत्तक असते, पण वडीलच दत्तक, म्हणून माझे दत्तक वडील याच्यामध्ये काय विसंगती आहे आणि ती मिश्किल शैलीमध्ये चि.वी. जोशींनी कशा प्रकारे मांडलेली आहे. ही एक सुंदर अशी खुमासदार कथा आहे. मी ती वाचते, तुम्ही त्याचा आनंद घ्या. आणि यामध्ये अण्णा फाटक हे जे व्यक्तिचित्र आहे हे व्यक्तिचित्र आपल्याला आपल्या शब्दामध्ये रेखाटावं लागेल असा एक प्रश्न या कथेवर, या पाठावर तुम्हाला विचारला जाऊ शकते. आणि किंवा चि.वी. जोशी यांचे माझे दत्तक वडील ही कथा तुमच्या शब्दात लिहा, अशा प्रकारे एक तुम्हाला प्रश्न याच्यामध्ये विचारला जाऊ शकते. तर या दृष्टीने आपण ही कथा वाचायची आहे, ही लक्षात ठेवायची आहे. कथा अशी आहे. सकाळची रम्य वेळ होती. दिवस हिवाळ्याचे होते आणि मी रत्नागिरीच्या बंदरावर फेरफटका करण्यास गेलो होतो. कोकणात हिवाळ्याचे दिवस किती आल्हाददायक वाटतात. फार थंडी नाही आणि उष्मा तर मुळीच नाही. रत्नागिरीचे बंदर चढण्या उतरण्यास जरी अवघड असले तरी तेथील देखावा फारच नामी असतो. समुद्राकडे तोंड करून उभे राहून पाहिलेला उजवीकडील तो अजगरासारखा पसरलेला किल्ल्यांचा डोंगर, समोर क्षितिजापर्यंत पाणीच पाणी आणि त्यावर अंतरावर तरंगणाऱ्या गलबतांची परीट घडीची शिडे, मागील बाजूस विशेष सांगण्यासारखे काही नाही असा तो सुंदर देखावा जन्मात मी विसरणार नाही. रात्रभर नशापाणी करून लाल भडक झालेल्या भगवान सूर्यनारायणाने आपली पत्नी सृष्टीदेवी हिची दोन्ही थोबाडे रंगविली होती. समुद्राकाठी वाळूत एका बिळातून दुसऱ्या बिळात सुळकन पळणारे कुर्ले आपल्याला पकडावयास येणाऱ्या कावळ्यांशी आणि कुत्र्यांशी पकडापकडीचा खेळ खेळत होती. झाले इतके वर्णन पुरे झाले, नाहीतर लघुकथेचे तंत्र बिघडवायचे, म्हणून मुद्द्याच्या गोष्टीकडे वळतो. म्हणजे असा एक मिश्किल टोन त्यांच्या सांगण्यामध्ये. जरी मला पुण्यास नोकरी होती तरी मी दरसाल या महिन्यात रत्नागिरीस जात असे व माझ्या वडिलोपार्जित इस्टेटीपैकी माझ्या वाट्याला, काळजीपूर्वक ऐका, माझ्या वडिलोपार्जित इस्टेटीपैकी माझ्या वाट्याला जे नारळाचे झाड व फणसाच्या झाडाची जी फांदी आली तिचे वार्षिक उत्पन्न 1 रुपया 5 आणि 5 पैसे, वार्षिक उत्पन्न 1 रुपया 5 आणि 5 पैसे मी घेऊन जात असे. हे उत्पन्न मिळण्यास माझ्या वडिलास 8 वर्षे कोर्टात झगडून 900 रुपये खर्च करावे लागले. मग मी सालीना 15-20 रुपये खर्चून रत्नागिरीस येऊन भाऊबंदांशी तंटून हे हक्काचे, हट्टाचे व मानाचे पैसे घेऊन जात होतो. यात वावगे काय झाले? तसे न करीन तर वडिलांच्या नावास बट्टा लागणार नाही का? बरोबर आहे. हे यंदाच्या वाटणीचे पैसे मी कालच वसूल केले होते व आज संध्याकाळच्या बोटीने मी निघून जाणार होतो पुण्याला परत. बंदरावरची गंमत घटकाभर पाहून परत फिरलो व वरल्या आळीत आलो. तोच एका 50च्या सुमाराचा वृद्ध गृहस्थ घाईघाईने माझ्याकडे येत आहे असे पाहून मी थबकलो.
तो गृहस्थ धावतच माझ्याजवळ आला व त्याने माझ्या अंगाभोवती हात टाकून मला कवटाळले. अहो, हे काय आजोबा, मला कोण म्हणून समजता? मी काही तुमचा नातूपंतू नाही बरं. सोडा मला, नाहीतर आत्ता भोवताली घोळकात जमा होईल तमासगिरांचा. बाळ, नको रे म्हाताऱ्याला झिडकारू. तोच तू, अगदी हुबेहूब. काडी इतका सुद्धा फरक नाही. अहो भटजी बुवा, कबूल आहे सगळं, तोच मी आहे. हुबेहूब काल दिसत होतो तसाच मी आजही दिसतो आहे. कालचा हा चिमणाची विठ्ठल. काय चिमण तुझं नाव? मग तर ठेपी जमलंच. मला सुद्धा दृष्टांतात गुरुजींनी हेच नाव सांगितलं होतं. चिमण चिमण, ये रे माझ्या चिमण्या बाळा, असे उद्गार काढीत म्हातारबुवांनी मला अधिकच आवळले. अहो शास्त्री बुवा, तुम्ही सड्यावरच्या इस्पितळातून रखवालदाराच्या हातावर तुरी देऊन तर नाही ना आला? चला तिकडे तुमची परत रवानगी करतो. अरे बाळा, मी कोणाच्या हातावर तुरी बिरी देऊन नाही आलो, पण तू मात्र माझ्या हातावर तुरी देऊन 20 वर्ष पळाला होतास. पण सुदैव माझं, काल रात्री गुरुराजांनी दृष्टांत दिला आणि मला सांगितलं की तुझा बाळ उद्या सकाळी तुला भेटलाच पाहिजे. मी आणि ते असं म्हटलं आणि ते अदृश्य झाले. स्वप्नात पाहिलेली मनोहर मूर्ती. पण चल माझ्या घरी. इथं रस्त्यात आता हे तमासगीर जमा होतील. हे कोकण आहे बाबा, इथले लोक आहेत कुचाड. चिटोळ्यांचा मुलूक आहे हा. या वेड्याच्या डोक्यात आहे तरी काय हे पाहण्याच्या उद्देशाने मी त्याच्याबरोबर त्याच्या घराकडे जाण्यास निघालो. 10-5 घरं चालून गेल्यावर त्याच्या घराच्या गडग्यात शिरलो. आत गेल्याबरोबर तिथे थाट पाहून मी थक्क झालो. तुडुंब भरलेल्या 2 विहिरीस माठांचे रहाट लावले होते आणि एकाच बैल व दुसऱ्याच रेडा जुंपला होता. विहिरीच्या पाटाच्या पाण्यावर माड, सुपारी, कलमी, आंबे, फणस, काजू असे वृक्ष होते. चिकू, कॉफी, केळी, कागदी लिंबे अशी झाडे होती, अशी फुलझाडे होती. वेली, भाज्या यांची जोपासना होत होती. घरापुढील मांडवावर वाळवणे घालण्याच्या कामी 2 मोलकरणी राबत होत्या. दळणा काढण्याचे काम दुसऱ्या 2 मोलकरणी करीत होत्या आणि एका गोठ्यात 5-6 गुरे बांधलेली होती. बागेच्या मध्यभागी मुंबई पद्धतीचा दुमजली सुरेख कौलारू बंगला होता. ही पहा माझी बाग आणि समोरचं हे माझं आपलं गरिबाचं खोपटं, म्हातारबुवांनी सांगितलं. कोकणच्या श्रीमंत लोकांचा पोशाख आणि 18-20 दारिद्र्याचा पोशाख सारखेच असतात म्हणून मला त्यांच्या बोलण्याचे मुळीच आश्चर्य वाटले नाही. त्यांनी मला बंगल्यात नेले. बंगल्याच्या ओसरीवरच आम्ही झोपाळ्यावर बसलो. ओसरीवरून माडीवर जाण्याचा जिना होता, त्याला कुलूप लावलेले होते. त्यामुळे दिवाणखान्याचा थाट काही मला पाहायला मिळाला नाही. तरी ओसरीवरील गाद्या, लोड, तक्के, देवादिकांच्या तस्विरी, इतर फोटो, पोतीचे तपके, चित्रे ठेवलेले काचेचे कपाट वगैरे थाटावरून या म्हाताऱ्याच्या श्रीमंतीची बरीच कल्पना मला आली. म्हाताऱ्याने रामागड्यास हाक मारून बोलविले आणि माझघरात टांगलेल्या केळवंटीतील थोडी केळी आणि पपनस घेऊन येण्यास सांगितले. रामा म्हणाला, पण अण्णा. रामास पुरते बोलू न देता म्हातारा त्यास गप्प करून म्हणाला, होय, मालकांचेच पाहुणे आहेत हे, जा, जास्त बोलू नकोस. रामा काहीतरी पुटपुटत गेला तेव्हा म्हातारा मला म्हणाला, पाहिलं हे कोकणचे गडी कसे उद्धट असतात. यांना अहोजाहो कसं ते ठाऊकच नाही. बाकी मलाही हा साधेपणा आवडतो. मला अण्णासाहेब म्हणू नका, नुसतं अण्णा म्हणा अशी मी यांना ताकीद देऊन ठेवली आहे. नाहीतर तुमच्या देशावर जो उठला तो साहेब, तात्यासाहेब, बापूसाहेब, भाऊसाहेब. मग हातात उलटी अंबारी का असे ना. अहो बाईसाहेब, जरा बाहेर या. त्यांनी त्यांच्या पत्नीला आवाज दिला. वेणी घातलेली, मोठे कुंकू, नाकात सोन्याचे मणी गुंफलेली नथ, गुडघे झाकतील इतके रुंद लुगडे अशी बाई माझघरातून दारात येऊन उभी राहिली. तिला उद्देशून म्हातारा म्हणाला, हे पाहिलं का हो आपले चिरंजीव. झालं की नाही माझं स्वप्न खरं. तू मला खुळा समजलीस, स्वप्न लटकं म्हणालीस, पण स्वप्नात पाहिलेलीच मूर्ती. नावसुद्धा गुरुराजांनी सांगितलेलंच, चिमणाजी. बाळ चिमण, आपल्या आयशीच्या पाया पड. आयशीच्या म्हणजे आईच्या. या वेळपट थेरड्याच्या कलाने जरा घेऊया असा विचार करून मी त्या बाईच्या पाया पडलो. बरं आहे, मी थोडा चहा ठेवते, असे म्हणून ती आत निघून गेल्यावर म्हातारा झोपाळ्यावरून उठला
व भिंतीवरचा एक फोटो काढून मला दाखवीत म्हणाला, चिमणराया पहा पहा, ही गोजीरवाणी बाळ. एकाहून एक सरस रत्नच होती, पण काळाला नाही ती पावली. इन्फ्लुएन्झाच्या साथीत 8 दिवसात एकामागून एक गेली. आणखी आम्हाला म्हाताऱ्यांना निसंतान करून सोडलं आणि स्पुंदत रडायला लागला. पण जाऊ द्या ते. आम्ही मुलांकरिता शोक करीत 1 वर्ष काढलं, तेव्हा कालच आमचे गुरुराज. म्हणजे कोण बुवा? माझे गुरु म्हणजे राजापूरचे पासोडे महाराज सद्गुरू आहेत. तेच माझी करुणा ऐकून द्रवले. त्यांनी मला पहाटे दृष्टांत दिला. त्यांची ती 6 महिन्यात आंघोळ न केलेली, तोंडात गांजाची चिलीम धारण केलेली, अंगावर मळक्या पासोडीशिवाय चिंदूकही नसलेली, बाह्यातकारी भ्रमिष्ट दिसणारी मूर्ती माझ्यापुढे प्रकट झाली आणि त्यांनी सांगितलं, बेटा अण्णा, कल फजर उठ के गैयों को हाथ लगाओ और रास्ते में जाओ. तुम्हारे नज़र को जो आदमी पहले आवेगा वही तुम अपना लड़का समझो. अगले जन्म में वो तेरा लड़का था. मी म्हटलं, गुरुवर्य, पण रस्त्यात 10 जण भेटतील, कोणता मी आपला मुलगा समजू? तेव्हा त्यांनी माझ्यासमोर तुझी मूर्ती प्रगट केली. पुढं बोलणार तो मला जाग आली. इतक्यात अण्णांच्या कुटुंबाने चहा, केळी, पपनासाच्या फोडी वगैरे उपहार आणि मुखशुद्धीकरिता ओली सुपारी आणली. त्यांचा समाचार घेत असताना अण्णांनी आपल्या जमीन जुलम्याची कल्पना मला करून दिली. अण्णांच्या जवळ बरीच माया होती. तो बंगला, ती बाग, रत्नागिरी व संगमेश्वर तालुक्यातील भात शेते, दरमहा 300 रुपये भाडे आणणारे मुंबईचे लहानसे घर, शिवाय 20,000च्या परमेश्वरी नोटा, आणखी 5,000चे युद्धकर्ज, असले घबाड आयतेच पदरात पडत असल्यावर कोणता शहाणा माणूस अण्णांच्या दृष्टांतावर अविश्वास ठेवील? पासोडे महाराजांचे उपकार अण्णांच्या ऐवजी माझ्यावर मात्र पुष्कळ झाले, यात संदेह नाही. पण अण्णा, माझे वडील हयात नाही, मला दुसरा भाऊही नाही, तेव्हा मला तुमचा दत्तक होता येणार नाही बरं का, मी म्हटले. अरे, दत्तक नको आणि फित्तक नको, ती सगळी थोतांड आहे. दत्तकाचं कलम केल्यानं का खरं प्रेम होत असतं का? फक्त तू आमच्यावर आईबापाप्रमाणे माया कर, म्हणजे माझी सगळी माया तुलाच मिळेल. बरं, आता तू उतरला आहेस कुठे? वरच्या आळीतले जोग तुझे कोणी लागतात का? मी अण्णांना माझी सगळी हकीकत सांगितली. मी पुण्यास नोकरीत असतो असं ऐकल्यावर ते म्हणाले, अरे चिमणा, 8 टिकल्यांसाठी खरडेघाशी करण्यात आता याचं तुला काही कारण नाही. परंतु मला जरा दम्याची व्यथा असल्यानं एवढा पावसाळा आम्ही दोघे पुण्यास काढू स्वतंत्र बिऱ्हाडच करणार होतो. पण आता तू आहेसच घरी, तुझ्या आईशी आहे ना. तुला उद्या सोमवारी कामावर रुजू व्हायचं असेल तर तू आज रात्रीच्या बोटीनं जा. मी इथल्या कामाची व्यवस्था लावून बुधवारी निघून येतो. यानंतर काही किरकोळ बोलणे होऊन मी निघालो. रविवारी संध्याकाळी रत्नागिरीहून निघून सोमवारी दुपारी पाऊण वाजता पुण्यास पोचलो. वाटेने बोटीत व आघाडीत माझा सर्व वेळ त्या भोळ्या अण्णांच्या अवाढव्य इस्टेटीची तजवीज करण्यात गेला. ऑफिसात जाण्यास उशीर झाल्याने एका टॉमीची दुरुत्तरे सहन करावी लागली. हरकत नाही लालतोंड्या, मी मनातल्या मनात म्हणालो. तो थेरडा कोकण्या मला आपली इस्टेट देणारच आहे, मग कोण येतो तुझ्यासारख्या माकडाची चाकरी करायला? संध्याकाळी घरी गेल्यावर आईला सगळी हकीकत सांगितली. तेव्हा ती म्हणाली, सांभाळो बाबा, नाहीतर तो कोणी लफंगा बिफंगा असायचा. असल्या मसलतीत आपल्यासारख्या साध्या माणसांनी पडू नये. अगं पण आई, मी काय या मसलतीत पडलो आहे? त्या अण्णाच्या गुरुरायांनीच मला हिच्यात पाडलाय. ठीक आहे, या महागाईच्या दिवसात हातभार लावला संसाराला आपल्या देवानं असं समजू. गुरुवारी सकाळी अण्णा व त्यांची पत्नी, त्यांना माई म्हणायचं असं ठरलं होतं, गुरुवारी सकाळी अण्णा व त्यांची पत्नी यास स्टेशनवरून आणले. अण्णांनी आमच्या आईसाहेबास आडव्या तिडव्या गप्पा मारून खूप खुश केले. माईंनी आईला आपली बहीण मानले व अण्णा हे माझे चुलते आहेत असे सर्वांना मी सांगावे, म्हणजे लोकांना दृष्टांताची कर्मकथा सांगत बसायला नको असं ठरलं. अण्णांच्याबरोबर त्यांच्या कपड्यांच्या व दागिन्यांच्या ट्रंका होत्या, पण त्यांच्या किल्ल्या कुठेतरी हरवल्या.
त्यामुळे त्यांना आंघोळीनंतर बदलावयास चिरकुटही नव्हतं. म्हणून मी लगेच बुधवारात जाऊन एक धोतरजोडी व एक इरकली लुगडं घेऊन आलो. पहिल्या दिवशी अण्णा व माई नवीन असल्यामुळे त्यांची बडदास्त उत्तम ठेवण्यात आली होती. दुसऱ्या दिवशी सकाळी आमचा गवळी आला तेव्हा आम्ही दूध किती घेतो हे अण्णांनी विचारले. सौ, म्हणजे माझं नुकतंच लग्न झालं होतं असं तो म्हणतो. सौ म्हणाली 1 शेर. अण्णा म्हणाले बस 1च शेर. अरे ते काही नको आता, तुम्ही 2.5 शेर दूध सुरू करा. मलाच तर शेरभर दूध पोळीबरोबर खायला लागतं रे. ए गवळी, सकाळी 2.5 आणि रात्री 2 शेर आणीत जा, आणि मला इंग्रजीत पैशाची काळजी करू नको. मी म्हटले छे छे अण्णा, असं कसं होईल? पैशाचं काय मोठंसं, लागेल तितकं दूध घ्या. मनातल्या मनात खा थेरड्या, माझ्या बापाचं काय जातं, नुसतं दूध पिऊन पोट फुगून मेलास तरी. असं अण्णा आल्यापासून आमच्या राहणीत पुष्कळ सुधारणा झाली. जेवताना 2 कोशिंबिरी, 1 फळभाजी, 1 पालेभाजी, भाकरीऐवजी पोळी, पोळीला तूप साखर, सकाळ दुपार लिप्टनच्या पिवळ्या डब्यातील चहा बरोबर बिस्किट किंवा मग शिरा असा थाट सुरू झाला. अण्णांच्या डोकीवरचा पांढरा मास्तरशाही रुमाल जाऊन पुणेरी झिरमिळ्यांची पगडी, अंगातील बंडी व चेकचा कोट जाऊन शर्ट व सर्चचा कोट, पंचा जाऊन लाल पुंद, लांब रुंद धोतर आणि वाहनांऐवजी लाल पुणेरी जोडा असा त्यांचा पेहराव आला. माईचे सुती लुगडे जाऊन इरकली लुगडे व त्यांच्या पूर्वीच्या अनवाणी पायात गादीचे जोडे आले. या सगळ्या वेषांतराचा खर्च तूर्त मला सोसावा लागला. पण याच्या दसपट वचपा काढल्याशिवाय मी राहणार थोडाच होतो. अण्णा व माई ही दररोज संध्याकाळी तांगा करून फिरायला जात. सिनेमाचा प्रत्येक नवीन कार्यक्रम, प्रत्येक मंडळीचे नवीन नाटक, प्रत्येकास रोजचे डॉक्टरांचे औषध, पथ्याकरिता फळे किंवा डब्यातील विलायती खाद्य यांचा सपाटा सुरू झाला. अण्णांनी आपल्या ट्रंकेच्या कुलपाच्या किल्ल्या पाठवून देण्याबद्दल रत्नागिरीच्या कारकुनास 10 पत्र लिहिली, पण त्याने दाद दिली नाही. त्यामुळे खर्चासाठी सेव्हिंग्ज बँकेतील माझे 120 रुपये मला काढून द्यावे लागले. अण्णांच्या प्रकृतीला पुण्याची हवा चांगलीच मानवली. पहिल्याने त्यांना 2 पोळ्याही जात नसत. आता 5-7 पोळ्या पचवून पुन्हा फिरायला जाण्याच्या आधी त्यांना उपहारही लागायला लागला. माईही नवऱ्याशी अधिक पोळ्या खाण्याच्या बाबतीत पैज लावून जेवीत असे. या जोडप्याचा बकासुरी आहार पाहून गुंड्या भाऊस देखील आपली प्रकृती क्षीण होत चाललेली आहे असे वाटू लागले. तेव्हा त्याने मला सुचवले की अण्णास लंघन मीमांसेचे पुस्तक वाचावयास द्यावे. ज्यांच्या घरी पाहुण्यांचा सुळसुळाट असतो अशा घरवाल्यांनी या पुस्तकाची प्रत अवश्य संग्रही ठेवावी. मात्र अण्णांसारखे खमंग पाहुणे त्यास बिलकुल दाद देणार नव्हते. हे पुस्तक वाचून अण्णा म्हणाले, अरे चिमण, अगदीच टाकाऊ पुस्तक आहे हे. लंघनाची चिकित्सा जर त्यात वर्णन केलेली आहे ती